चला बॅटिंग टीम सलामीची जोडी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला फिल्डिंग टीम आपण दोन्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या. बॅटिंग टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल करा ही विनंती केली जाते. सुपर 12 मध्ये दाखल होताना संघ आपण पाहतोय. खरं तर ऑन स्क्रीन आपण एवन जोडी पाहू शकाल. रोहित दादा आणि ऋषभ दादा यांना ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय. आणि त्यांच्यामध्ये छोटा पिस्टन. व्हॉट अ स्माइल. चला मॅच ऑन करा. 4 षटकांचा सामना. कॉंग्रॅच्युलेशन्स भिंगारे टीम. पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पटेरनाथजी कडवणी त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला हा संघ अगदी आपण पाहतोय. चला मॅच ऑन करा विनंती केली जाते. पहा शेवटची लढत खरं तर या रात्रीतील या डे नाईट फॉर्मॅट मधील अंतिम सामना आपल्या समोर रंगला जाईल. एका बाजूनं दोस्ती स्पोर्ट्स गावदेवी बेलोली टीम तर एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना आई गावदेवी बेलोली संघ आणि एका बाजूनं युवा स्पोर्ट्स जीवा 11 नांदगाव संघ. चला मॅच ऑन करा. पहा विनंती केली जाते वारंवार. क्रिशा जीवा 11 नांदगाव त्यांच्या अगेन्स्ट फाईट करता एका बाजूनं आई गावदेवी बेलोली संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. मनीष घुटले एका बाजूने नॉन स्ट्राईक करण्याप्रती संकेत बघत षटक क्रमांक पहिलं घेऊन पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जाईल बेलोली टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अजय ना अजय पाटील. मॅच इज ऑन गेम इज ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑफ साइडला खरं तर ड्राईव्ह केला पुश केला. फिल्डर अगदी तैनात होतील डीप कव्हरला. उचलतील फेकतील तत्पर वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती. मनीष कुटले अगदी 2 धावेनं स्वतःच आणि या टीमचा अकाउंट ओपन करताना मैदानाच्या आतमध्ये संघाचं खातं उघडलं जाते. श्री गणेश इथून केलं जातोय 2 धावेनं सुरुवात घडतीये. अजय पाटील ऑन साइडला फडका खेचला. फिल्डर आहेत. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग घडतीये. उचलतील फेकतील तत्पर कंप्लीट केली जाईल सिंगल धाव. दुसरा फेरीतील दुसरा सामना खरं तर आपण पाहतोय. इथून जो जिंकेल सुपर 12 मध्ये या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवेल तो संघ. कोण इथून पराभूत होईल, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. पुरस्कर्ते खरं तर नांदगाव टीमचे समीरजी कुटले यांना देखील विनंती केली जाते आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि इथून मात्र हा बॉल त्यावरती येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता कुडावे गावातील आमचे सिनियर कॉम्बिनेटर शेखरदादा पाटील यांच्याकडून देखील नांदगाव टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर फिंबल झालेत. बॉल चला डीप मध्ये. सीमा पास स्ट्रेट राईटच्या रिजन मध्ये येतोय. बॅटर आपण पाहू शकाल संकेत भगत आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार.
4 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 7 या आकड्यावरती पाहायला मिळते. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धाबा धापटल्यावरती पाहायला मिळतील. संकेत भगत चौकरानं स्वतःच खातं उघडलंय. स्वतःची सुरुवात केली. आफ्टर बॉल पुल केला ऑन साइडला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल चला सीमा पार. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 13 ऑन दी बोर्ड. 13 धाबा धापटल्यावरती पाहणा मिळतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक अजय पाटील. थोडासा मागे ठरला जातो या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल अद्याप बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती कोणता आकडा येईल. डॉट बॉल हाताला मात्र इथून इम्पॉर्टंट असेल अजय पाटीलला, कारण पहिल्या 5 बॉलमध्ये तब्बल 13 धावा जमल्यात, ज्यामध्ये चांगले योगदान संकेत भगत आपण पाहिले. एक चौकार, एक षटकार, वैयक्तिक 10 धावांवरती खेळी साकारताना संकेत भगतचा फटका मिस टायमिंग झाला. फिल्डर आहेत, प्रॉपरली जज केलंय. पहिला धक्का, पहिला आदरा. बॅटिंग करताना नांदगाव टीमला संकेत भगत इज बॅक टू द पवेलियन. तुमची धावा संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धापटल्यावरती पाहणा मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. चला बैलोली संघ आपण वारंवार एकत्रित येऊ नका पहा, ही विनंती केली जाते. टाइमर ऑन आहे, अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये खेळाडू तुम्हाला 30 यार्डच्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. पाच मिनिटं खरं तर पहिल्या षटकाला तुमची संपली आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. आमच्या गुड्डूभाई आणि त्यांची उपस्थिती मध्यरात्रीमध्ये थेट उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील स्वागत करूया. सलग 3 षटकार आले तर समीरजी कुटले आणि निलकंठजी कुटले यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटकारांची हॅट्रिक आली तर हे कॅश प्राइज असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरं घेऊन सूरज सावंत. चला स्पीडअप करा बैलोली टीम. स्ट्राईक एंड वरती मनीष खुटले 3 चेंडूजना फेस केलेत. अद्याप 3 धाब्यांचे योगदान देत असताना नवीन बॅटर नवीन नॉन स्ट्राईक एंडवरती मनीष फडकेला आपण पाहू शकाल. मनीष खुटले आणि मनीष फडके असे 2 मनीष सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवर पाहायला मिळतात. एका बाजूने सूरज सावंत षटक क्रमांक दुसरं घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती होईल सज्ज. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती प्रहार केलाय. हा क्लास आहे मनीष खुटलेचा आणि तो क्लास दाखवत असताना लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय आणि येतोय दमदार षटकार. षटकार संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धापटल्यावरती सूरज सावंतचं पहिल्या बॉल वरती स्वागत केलं, वेलकम केलं मनीष खुटलेनं आणि पहिलाच बॉल वरती अगदी षटकार येताना आपला बाईला 19 धावा धापटल्यावरती जमतायत. राईट हँड बॅटर मनीष खुटले. अनेक वर्ष नांदगाव मध्ये खेळ साकारला. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नवाने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. सलगचा
अगदी आपण पाहतोय दुसरा आणि तो देखील ठोकलाय मनीष कुठले. इट्स अ ब्रँडेड षटकार. तर समीरजी कुठले आणि नीलकंठजी कुठले यांच्याकडून खरं तर षटकर हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे पहा, ज्यामधील सलग 2 षटकर आलेत. आता आणखी एखादा आला तर इथून मात्र अगदी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. गोवर्धनजी पाटील, मिथुन दादा पाटील यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचा म्हणजे एखादा षटकार 2 आलेत. या बॉल वरती एक आला तर तब्बल 3,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे पहा टोटल. परंतु यावेळेस पलटवार केलाय, कमबॅक केलाय. यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय मनीष कुठले. मोठा फलंदाज, मोठा मासा गळाला लागलाय. धक्का क्रमांक दुसरा. बॅटिंग करताना नांदगाव टीमला मनीष कुठले इज बॅक टू द डगआउट. मनीष कुठले मैदानाच्या बाहेर परतलाय. वैयक्तिक 15 धाब्यांची खेळी साकारून सुरुवातीला चांगली घडून दिली आहे टीमला. आणि अद्याप न्यू बॅटर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती सुजल भगत. मनीष साडी नीलकंठजी कुठले यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज झालाय. चांगला खेळ मनीषचा आपण पाहिला. 15 धाबींचं योगदान देत असताना परतला आहे, परंतु सुरुवात त्यानं चांगली घडून दिली सुजल भगत. डावखुऱ्याचा फलंदाज सुजल. पहिलाच बॉल ऑन साइडला बॅट फिरवली होती, परंतु बॉल चालला ऑफ साइडच्या रिजनमध्ये. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धाबीने टीमची धावसंख्या पुढे सरसवताना 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा पटलावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं. 4 बॉलचा खेळ संपलाय. सूरज सावंत पहिल्या 2 बॉल वरती मागण्या ठरत होता, परंतु तिसऱ्या बॉल वरती आलेली सफलता आणि 4थ्या बॉल वरती आल्या 2 धावा आणि थोडस कमबॅक सूरजचं देखील पाहायला मिळतंय. ब्लॉक हॉलचा चेंडू, परंतु बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप धावा कशाही येवो त्या धावा येणं इम्पॉर्टंट आहे. आणि या नशिबाच्या 4 धावा नांदगाव संघाच्या खात्यामध्ये जोडताना बाईटच्या स्वरूपात येतोय चौकार. चला स्पीडअप करा. टाइमर ऑन आहे पहा, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. 11:30 मिनिटं खरं तर संपली आहेत. 5 बॉलचा खेळ संपला आणि या संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा पटलावरती. 4 षटकांमध्ये किती धावा जमतील, किती धाब्यांचं टार्गेट उभारलं जाईल आणि मग कशा रीतीने आव्हान ठेवलं जाईल, अगदी मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती सुजल भगत, लेफ्ट हँड बॅटर. यावेळेचा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये बॉल आहे, फिल्डर जज करतायत. अजय पाटीलची चुकी घडतीये, जजमेंट चुकलं. बॉल अगदी मस्तकावर आदळला आणि तदनंतर मात्र
अगदी जमिनीला जाणवताना पाहणा मिळतोय. जीवनदान मिळेल बॅट्समन सुजल भगतला आणि या बॉलवर येतील त्या 2 धावा. षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि टीमची धावा संख्या 33 ऑन दी बोर्ड. 33 धावा बदलावरती. चला बैलवली टीम वारंवार टीम मीटिंग घेऊ नका विनंती केली जाईल. पहा त्वरित फिल्डिंग पोझिशन सजून घ्या आणि त्वरित मॅच ऑन करा. स्पीडअप करा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ज्यानं मागील मॅच मध्ये 6 धावा डिपेंड करण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती राहिला आणि या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 घेऊन राकेश मात्रे. स्ट्राईक एंड वरती बॅटर अगदी आपण पाहू शकाल 3 क्रमांकावरती आलेला मनीष फडके. मनीष कुठले परतलाय परंतु मनीष फडके मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि एका बाजूने राकेश मात्रे षटक क्रमांक 3 घेऊन. चला बेलोली संघ तुमच्याकडे शेवटची 3 मिनिटं उरली आहेत. त्या 3 मिनिटांमध्ये षटक आता इम्पॉर्टंट राहील. उडावलाय मनीष कुठले जरी परतला असता परंतु मनीष फडके मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्या मनीष फडकेच्या बॅट मधून डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येतोय हा दमदार षटकार. षटकारांना टीमची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा बदलावरती. पहिलाच बॉल राकेश मात्रे यांचं केलं स्वागत, यांचं केलं वेलकम आणि त्या पहिल्या बॉल वरती आलाय षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकारांना सुरुवात घडतीये या ओव्हरची राकेश मात्रे यांच्या षटकाची. यावेळीचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम दी बॉडी आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर कमबॅक थोडस पाहायला मिळतंय गोलंदाज राकेश मात्रे याच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 2 चेंडूचा खेळ संपलाय. हालिगाफेर उडवलाय. बॉल चला सीमा पार लॉंग ऑफ च्या डोक्यावरून ठोकला. इट्स अ बिग हिट. मनीष फडके त्याच्या बॅट मधून षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 45 ऑन दी बोर्ड. 45 धावा पटलावरती पाहायला मिळतील. यावेळीचा बॉल आणि या बॉल वरती येतो डॉट बॉल. दोस्ती स्पोर्ट्स गावदेवी बेलोली टीम एका बाजूने संघ आपण पाहतोय क्रिशा अँड जिवा 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम. यावेळीचा फटका नो मॅन्स झोन मध्ये चेंडू सेफ लँड त्याला पाहणा मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग 2 फलंदाजांच्या माध्यमातून केली जाते. चांगली धावगती अगदी स्वीकारली जाते आणि इथून मात्र मिळत आहेत या 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 47 ऑन दी बोर्ड. 47 धावा पटलावरती. षटक क्रमांक 3 ज्यामधील 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मात्र आहे बाकी. धावसंख्या 47 धावा पटलावरती आहेत. चांगली सुरुवात बॅटिंग करताना नांदगाव टीमची. आणखी एक उडवलाय बॅकवर्ड साइडला परंतु तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील घडते मैदानाच्या आतमध्ये आणि या बॉल वरती मिळतील
त्या 2 धावा. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचलाय 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा पटलावरती. चला एकत्रित येऊ नका पंच, तुम्ही देखील वॉर्न करत चला. येस चेक करायचंय पहा, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अगदी चेक केलं जाईल. चला फिल्डिंग टीम तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्या, जो काही डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. बेलवली संघ सेफ आहे, प्रॉपरली फिल्डिंग तिथे घडली आहे. षटक क्रमांक 4 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. अंतिम षटक 4थं षटक, स्लॉक ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग आणि षटक घेऊन आलाय गोलंदाज अभि चोरगे. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅटर अगदी आपण पाहू शकाल सुजल भगतला आपण पाहतोय. एका बाजूने मनीष फडके. अशी जोडी सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी. सातत्यानं खरं तर बिगरगाव म्हटलं तर कोणतीही कमी तिथे भासत नाहीये. अनेकदा स्पर्धा घडत असतात, मग अगदी यशस्वीरित्या आयोजन. बॅटची कडा बॅकवर्ड साईडला चुकी घडतीये. फिल्डर आणि चेंडू मध्ये लागलेली रेस, परंतु अगदी चेंडू उडवला जातोय आणि आता नंतर या बॉल वरती येते म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. आणि या सिंगलला मात्र धावसंख्या पुढे सरसावताना टोटल संघाचं अर्धषटक टीम 50 धावा बदलावरती पाहायला मिळतील. 4 ओव्हरमध्ये सध्याच्या स्थितीला चांगलं टार्गेट सेट करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना नांदगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून अगदी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतीये आणि 50 धावा बदलावरती आहेत. स्पीडअप करा चला, वारंवार विनंती केली जाते. ऑफ साइडला पुश करण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक 3रा धक्का आणि बॅटर आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावरती आलेला सुजल भगत इज बॅक टू द डगआउट. राकेश दादा यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील स्वागत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती निशान हुद्दार. राईट हँड बॅटर निशान हुद्दारला आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4, 4थं षटक, अंतिम षटक. 4 बॉलमध्ये किती धावा जमतील? अद्याप 50 धावा बटलावरती आहेत आणि या 4 बॉलमध्ये किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न बेलवली टीम द्वारा केला जाईल. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र लेग बायच्या सुरुवाती सिंगल एक्स्ट्राच्या खात्यामध्ये जोडली जाईल, संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 51 रन्स, 51 धावा पटलावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अभि चोरगेला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँड बॅटर सुजल भगत.
आमचे गुड्डू दादा फडके त्यांची देखील खूप सारी विनंती स्पर्धेसाठी पाहायला मिळते, त्यांचं देखील स्वागत आहे. या बॉल वरती बॅटच्या कडा शॉट, थर्डमॅनला फिल्डर अगदी चांगले फिल्डिंग आणि नंतर मात्र येते सिंगल. तर सिंगल डबल जरी आल्या तरी चांगलं टार्गेट अद्याप सेट झालंय. $52 ऑन दी बोर्ड. 52 धावा धावपटलावरती आहेत. आणि इथून मात्र हा वाईड बॉल, एक्स्ट्राची एक धाव अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्या पुढे सरसावताना 53 या आकड्यावरती. चौथे षटक ज्यामधील 4 बॉलचा खेळ संपलाय आणि अद्याप उर्वरित 2 चेंडूचा खेळ मात्र आहे बाकी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये वारंवार प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा बॅटिंग टीम द्वारा केली जाते, बॅट्समन द्वारा केली जाते, परंतु त्या प्रयत्नांना सध्याच्या स्थितीला यश मिळत नाही आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅट्समन रिव्ह्यू आहे. खरं तर वाईडसाठी अगदी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते, टेक्निकल टीम द्वारा अगदी चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी फोर्थ ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल, परंतु इथून लाईन आता खराब आहे आणि इथून मात्र वाईटचा इशारा पंचांचा आला. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि या टीमची धावा संख्या 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा धावपटलावरती. ज्यावेळेस सामना एका धावेनं 2 धावेनं गमवावा लागतो त्यावेळेस मात्र एक्स्ट्राच्या धावा आठवत असतात. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर आहे, जज करतायत बॉलला. फर्स्ट अटॅक मध्ये मिस झाली, परंतु सेकंड अटॅक मध्ये प्रॉपरली जज करून कॅच केलंय आणि इथून मात्र पहिलं सत्र समाप्त होत आहे. बॅटिंग करताना धावा संख्या जमली आहे ती म्हणजे 54 धावा. येणारे 24 बॉल 55 धाव्यांचं टार्गेट. बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल दोस्ती स्पोर्ट्स गावदेवी बेलवली टीम. चला बॅटिंग टीम आपण त्वरित माहिती. पंचावन्न धाव्यांचं टार्गेट. 4 षटक 55 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग टीम उशीर करू नका. बॅटिंग टीम आपण देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा.
चला बॅटिंग टीम सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. विकेट हॅट्रिकसाठी समीरजी कुठले आणि निलकंठजी कुठले यांच्याकडून खरं तर बॉलरसाठी कॅश प्राईज आहे. 2,000 रुपयांचं कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी दिलं जाईल. आजच्या रात्रीमध्ये 2 विकेट हॅट्रिक अद्याप आलेत. परंतु या मॅचमध्ये कशा रीतीनं चित्र राहील, कशा रीतीनं मॅच रंगेल. 24 बॉल 55 धाब्यांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. अजय पाटील आणि आकाश पवार. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज. पहिला ट्रम्प कार्ड यूज केला जातोय नांदगाव टीमचा. मयूर लांबड पाहू शकाल. पंचावन्न धाब्यांचं टार्गेट. 4 षटक. अजय पाटील आणि आकाश पवार. स्ट्राईक एंड वरती आकाश पवारला पण पाहू शकाल. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. 24 बॉल 55 धाव्यांची गरज. उत्तरार्धाला सुरुवात, दुसऱ्या सत्राला सुरुवात. आणि षटक क्रमांक पहिलं घेऊन मयूर खुटले. समोर बॅटर मयूर फडके, तर एका बाजूने समोर बॅटर आकाश पवार. पहिलाच बॉल बॅकवर्ड साइडला. बॉल चला सीमा पार. थर्ड मॅनच्या रिजन मध्ये येतोय. पहिलाच बॉल वरती आकाश माठ मधून चौकार. खरं तर 400च्या स्ट्राईक रेटनं अकाउंट ओपन केलं जाते टीमचं. आणि स्वतःचं बॅटर आकाश पवारला आपण पाहतोय. गावदेवी बेलोली टीम. नॉन स्ट्राईक एंडवरती एका बाजूने जय पाटील, मयूर फडके. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा होईल सज्ज. राईट मोर द विकेट. लोवर फुल टॉस बॉल स्वाईप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क झाला नाहीये आणि इथून मात्र येतोय हा डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती चौकार आणि दुसरा बॉल वरती थोडस कमबॅक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज मयूर फडकेच, कारण या बॉल वरती आलाय डॉट बॉल. चांगली मॅच अगदी आपल्या समोर रंगतीये. कोण या स्पर्धेमध्ये टिकून राहील, कोणाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच थांबला जाईल, कोण या स्पर्धेमध्ये पुढील प्रवास करणार, आणि मग अगदी या साऱ्या गोष्टी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सलग दुसरा देखील डॉट बॉल. धाव येताना पाहायला मिळत नाहीये आणि क्रिकेटमध्ये ज्या बॉल वरती धाव येत नाही तर बॉलला डॉट बॉल निर्धाव चेंडू अगदी घोषित केला जातो. आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात करताना गोलंदाज मयूर फडकेला आपण पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. यावेळेस लाईन थोडीशी बिघडली आहे आणि अगदी पंचांचा इशारा. हा अवांतर चेंडू अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावा संख्या 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा पटलावरती पाहायला मिळतील. ऑफ साइडला पुश केलाय. व्हॉट अ परफेक्ट शॉट. गॅप पाहिली, फटका एक्झिक्यूट केला. अपेक्षा कव्हरला बॉल चला सीमा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. पाहायला मिळतील. डीजे नितीन यांची भूमिका सध्याच्या स्थितीला गुड्डू भाईने घेतली आहे.
गोलंदाज सज्ज. आणखी एक उडवलाय ऑन साइडला बॅकवर्ड साइडच्या रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं आणि इथून मात्र बॉल झाला सीमा पार बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार. तेरा धावा पटलावरती आहेत. 55 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट आणि इथे टार्गेट सेट करत चेस करत सेवली. पहिल्या ओव्हरमध्ये तितकीच जमदार सुरुवात प्रत्युत्तर देत असताना खरं तर आकाश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज. शेवटचा बॉल लोवर फुल टॉस चेंडू फटका बसलाय. फिल्डर आहेत. इथून मात्र मिस झाली झेल. आकाश पवारला मिळेल जीवनदान. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि बॅटिंग करताना बेलोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ द विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक पहिलं समाप्त. बिनगड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करताना बेलोली टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आता गरज असेल ती म्हणजे टोटल 41 धाव्यांची. षटक क्रमांक दुसरी घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मनीष कुटले. मनीष कुटले बॅटिंग करताना 15 धाव्यांचं योगदान. समीरजी कुटले आणि अनिलकंजी कुटले करत विकेट साठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय आकाश पवार याला. पहिल्या ओव्हर मध्ये जमल्या टोटल 14 धावा. 41 धाव्यांची गरज. 18 बॉल. मनीष कुटले सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकामध्ये वापर केला जातो मनीष कुटले याचा. तर एका बाजूने स्ट्राईक एंड वरती आकाश पवारला आपण पाहतोय सलामी वीर. चला स्पीडअप करा पहा. गुडघा टेक तमाशा देख. वॉटर स्ट्रोक डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय. खडे खडे ठोकलाय अगदी एक पाय वाकून. इथून मात्र हा दमदार बिगिट आकाश पवारचा त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. वसूल कशा रीतीने केल्या जातील तेथील एक षटकार आला आकाश पवारच्या बॅटमधून. यावेळेस लाईन खराब आहे. पंचांनी अगदी पंचांचा सिग्नल. अतिरिक्त धाव अवांतर चेंडू. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवताना 21 आकड्यावरती पाहायला मिळते. 21 रन्स. 21 धावा धावपटलावरती. मिस्टामिक उंची जास्त लांबी कमी. नोमॅन्स झोन मध्ये चेंडू सेफ लँड झालाय आणि इथून मात्र कंप्लीट केला जात आहे त्या 2 धावा.
गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावगती दोन फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी आणि या दोन नवीन टीमची धावसंख्या पुढे सरसावताना 23. 23 जबादा बदलावरती पाहायला मिळतील. (23 रन्स ऑन द बोर्ड. 23 जबादा बदलावरती. बत्तीस धावांची आणखी गरज आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये खरं तर 9 धावा जमल्यात. मनीष कुठलेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती बॅटर आकाश पवारला आपण पाहू शकाल. पुढील चेंडू यावेळेचा हा बॉल आणि या बॉल वरती देखील येते डॉट बॉल. निर्धाव चेंडूची परंतु रिव्ह्यू खरं तर बॅटिंग टीम द्वारा स्वीकारलाय. बॅट्समन रिव्ह्यू असेल. अगदी चेक केलं जाईल. समीरजी कुठले निलकंठजी कुठले यांच्या माध्यमातून विकेट ॲट्रीसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मनीष कुठले. थोडंसं कमबॅक. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती वाईड, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि इतर नंतर मात्र डॉट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि इथून मात्र हा येतोय डॉट बॉल. एक रिव्ह्यू देखील लॉस केलाय खरं तर बॅटिंग टीमनं. अद्यापि नो बॉल आणि रनआउटसाठी रिव्ह्यू उपलब्ध असेल याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. संघाची धावसंख्या 23 धावा पटलावरती. खडे खडे उडवलाय. देखना फटका. आकाश पवार आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघ पुढे सरसावताना जाऊन पोहोचलाय. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावपटलावरती आहेत. 55 धाव्यांचं टार्गेट, 55 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये अद्याप 29 जमल्यात. 26 धाव्यांचा आणखी पाठला करायचा आहे. गोलंदाज सज्ज. शेवटचा बॉल या ओव्हर मधील, त्यावरती देखील प्रहार. डीप पॉइंटला बॉल ठोकलाय. आणखी एक आलाय षटकार. सहा धाब्याने संघाची धावसंख्या टोटल 2 षटकांचा खेळ संपला आणि 35 धावा धापटलावरती जमल्यात. येणारे 12 चेंडू, ज्यामध्ये 20 धाब्यांची आणखी गरज. प्रति षटकामागे अद्याप 17.50 ची सरासरी राखली आणि इथून मात्र 10 ची सरासरी राखणे इम्पॉर्टंट. गुड्डू दादा यांच्यासाठी अक्षय दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि एनर्जी ड्रिंक देखील काही वेळात अवेलेबल होईल. उद्या, आज देखील होईल. षटक क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये मनीष फडके. 12 चेंडू 20 धावा. समोर फलंदाज अजय पाटील. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. पूर्णपणे एकांकी किल्ला लढवला अद्याप आकाश पवारनं आणि अजय पाटील अद्याप आलाय.
अपील केली जाते, उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. लेग बायच्या स्वरूपात सिंगल येते आणि या सिंगलला मात्र संघ पुढे सरसवताना टोटल 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा पटलावरती पाहायला मिळतील. 19 धावांची आणखी गरज आहे. 11 बॉल 19 धावा. नांदगाव के बेलवली, बेलवली के नांदगाव, कोण या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये दाखल होईल, कोणाचा प्रवास सुरू राहील, कोणाचा प्रवास इथे थांबला जाईल, अगदी मग या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. आमचे दक्ष त्यांना देखील आपण पाहतोय अगदी मध्यरात्रीमध्ये लीग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि या 36 धावा पटलावरती आहेत. गोलंदाज सज्ज मनीष फडके. यावेळेचा हा बॉल आकाश पवारला आता पूर्णपणे स्थिरावून ठेवलंय. आता पूर्णपणे आकाश पवारला देखील रोखून ठेवलंय मनीष फडकेनं आणि इथून मात्र हा येतोय डॉट बॉल. 10 चेंडू आता 19 धावांची आणखी गरज. 12 मध्ये 20 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल आला आणि इथून मात्र 10 मध्ये आणखी 19 धावांची गरज. हरिभक्त परिणामचे साहिलजी पाटील त्यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस अजय पाटील मंचाला सलामी देणारा हा षटकार आणि इथून मात्र ठोकलाय, माफ करा, आकाश पवारनं आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. डीप स्क्वेअरला चांगली फिल्डिंग, जेवढ्या ताकदीचा फटका तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आणि इथून मात्र येते सिंगल. दुसरीचा प्रयत्न आकाशनं केला परंतु अजयनं नाकार दिलं, कारण विकेट टिकवणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. आणि या बॉल वरती आली सिंगल आणि जमल्या टोटल 43 धावा. येणारे 8 बॉल आता 12 धावांची गरज. आठ बॉल 12 धावा. स्ट्राईक येण्यावरती अजय पाटील, गोलंदाज मनीष फडके, पूल केलाय, वॉटर स्ट्रोक, अगदी लांब लचक, आपल्यातील ताकद इथे स्पष्ट केली आहे अजय पाटील आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळते आता वेगानं पुढे सरसावताना 49 49 ऑन दी बोर्ड आहेत. आणि आता 6 धावांची आणखी गरज. 7 बॉल आणि 6 धावा. सात चेंडू आणि 6 धावा. यावेळेस हा बॉल सिंगल जोडण्याचा प्रयत्न, लेग बायच्या सुरुवात सिंगल मिळतीये आणि इथून मात्र षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालंय. टीमची धावसंख्या अर्धषटक पूर्ण, 50 धावा पटलावरती पाहायला मिळतील. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे 5 धावांची. चला स्पीडअप करा, फिल्डिंग टीम एकत्रित येऊ नका. 6 मध्ये 6 डिपेंड होताना आपण पाहिल्यात, परंतु 6 मध्ये 5 डिपेंड करण्याचा विक्रम या मैदानावरती आज होईल का हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे.
नांदगाव टीमने खरं तर संकेत भगत याच्यावरती संकेत भगत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना अंतिम षटक 6 चेंडू 5 धाब्यांची गरज. स्ट्राईक येण्यावरती बॅटर अजय पाटील ज्याच्या बॅटमधून मागील ओव्हरमध्ये षटकार येताना आपण पाहिला. चांगली बॅटिंग सध्याच्या स्थितीला अजय पाटील अक्षय पवारचं देखील आकाश पवारचं देखील खूप सारे योगदान आपण पाहिलंय. आता अंतिम 6 चेंडू आणि याच्यामध्ये 5 धाब्यांची गरज. आमचे गडू दादा बायसिकलचा आनंद घेताना अगदी पहाडामधील मध्ये रात्रीमध्ये एक्सरसाइज ऑन आहे, वॉर्मिंग अप ऑन आहे. चांगला फटका फिल्डर आहेत. लॉंग ऑफला सिंगल येते. अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे. इथून कदाचित ताकदीची गोलंदाजी स्वीकारली तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळेल. 6 बॉलमध्ये 6 धावा डिपेंड झाल्यात. परंतु या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ राहील. आता येणारे 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे, जज करतायत आणि इथून मात्र चुकी केली. एका चुकी मुले आता मात्र पराभवाची यस सामनावीर एकांकी किल्ला लढवला, एकांकी झुंज दिली. तब्बल 16 चेंडू फेस करत असताना 5 षटकार 3 चौकार वैयक्तिक 46 धावा ज्यानं जमावल्या. आकाश पवार ठरतोय या सामन्याचा सामनावीर. सुपर 12 मध्ये गावदेवी बेलोली टीम दाखल होताना पाहायला मिळते. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्डलक असेल खरं तर नांदगाव संघ पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. आकाश पवार यांची जोडी खरं तर करंजी तोडणकर अलिबाग